पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर कशी आहात मंडळी? तर आज खूप दिवसातून ब्लॉग टाकतोय, कारण हेच की आपण मागच्या वर्षी एक ब्लॉग टाकला होता, तुम्हाला मी क्लिप दाखवीन त्याची. तर तो कशाचा होता, त्या ब्लॉगला आपल्या सगळ्यात जास्त व्ह्यूज आणि लाईक झालते. तो म्हणजे शिखर शिंगणापूरचा ब्लॉग होता. माझे महादेवाची कावड शिखर शिंगणापूर, इथे आम्ही दरवर्षी कावड घेऊन जातो, त्याचा ब्लॉग होता. तर त्याला खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि खूप भारी वाटते, कारण की देवाचा ब्लॉग त्याला म्हणजे आज भरपूर प्रेम दिलं आणि त्याला झाला 1 वर्ष टाकून. पण आता डायरेक्ट त्याच्यानंतर मी एक 7-8 ब्लॉग टाकलं, पण मध्ये काहीतरी कामानिमित्त मी ब्लॉग टाकू शकलो आणि आता मी डबल तिथूनच पुन्हा सुरुवात करतोय. तर आज जाणार आहे शिंगणापूरला. आज तारीख आहे बघा 8 एप्रिल 2025. आता वाजल्यात 9:30 वाजल्यात. थोड्या वेळात आता कावड गाडीत भरायची आणि घेऊन शिंगणापूरला जायचं आणि तिथून पुढे तुम्हाला दाखवतोच मी. तसं पण तुम्ही आपला ब्लॉग बघितला असेल मला माहिती आहे, तिथून पुढे तुम्हाला दाखवतो. तर आता तयार झालोय, तर थोड्या वेळात निघायचं, तो तुम्हाला बाकी सगळं दाखवतो मी. तर भेटूया पुन्हा एकदा, बाय. म्हणजे थोड्या वेळात भेटू. ब्लॉग म्हणजे आता स्टार्टिंग केली मी, थोड्या वेळात दाखवतो सगळ्या प्रोसेस तुम्हाला पुन्हा एकदा. तर बघा आणि मागच्या व्हिडिओ सारखा त्याला पण भरभरून प्रतिसाद द्या, एवढीच माझी इच्छा. तर भेटू थोड्या वेळात. काय ओके मध्ये जा, तुमचा सपोर्ट असले होणार की ओके मध्ये. तर सध्या आम्ही पोचलोय शिंगणापूर. याला ओळखलं का? जवळ ना बघा, बघा रे मागच्या वर्षीचा आपला मित्र डबल. कुठे खाली बघण्याचं ठराक शिकतो. आता थोड्या वेळात आपण कावड काढणार आणि आपण प्रस्थान होणार मंदिराकडे. थोड्या वेळात भेटू. विश्रांती चालू केले म्हणजे आता झोपला बरं का, आता झोपलाय तो हसते बघा, दात कसं करते. क्षणभराची विश्रांती, मग पुन्हा राडा सुरू. घरी खाली बघतो वापरून. अरे हो सांगा जर लिहो का माझ्या आहे टी शर्ट नवीन दिल ते आम्हाला माहितीच नव्हतं. ऋषीने सांगितलं पण नाही आम्हाला. काय ऋषी कोण स्पॉन्सर आहे? स्पॉन्सर पंकज रोमन तर्फे थँक्यू बाबा.
बाउन्सर पाटील. रोमन पाटील. पाटील बघा पाटील हे बघा पाटील. अरे अरे महादेव. आम्ही आलो आता गावावरून चाललो प्रस्ताव घ्यायला.
गड शिंगणापूर. सध्या पोहोचलो गडावर. तर आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आता सध्या खालच्या मंदिराला प्रदक्षिणा सुरू आहे. दाखवतो तुम्हाला. आणि दादा आम्हाला धार घालतानाचा व्हिडिओ. आरतीची वेळ झालेली आहे. आरती करायची आहे. आरती करायची आहे. एवढंच. जेवायचं आता. जेवण झालं आता. आता आलं वर मंदिराकडे. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. बाकीचं पुढे बघू. खूप कंटाळलोय प्रमाणाच्या बाहेर. चला दाखवतो हळूहळू. आपलं शंभू महादेवाचं मंदिर. आता प्रसाद घेऊन चाललोय. आरती झाडाने प्रसाद. शंभू महादेवाचे कल्याण करू. आत तर जाऊ शकत नाही कारण खूप गर्दी आहे. त्यामुळे बाहेरून तुम्हाला दाखवतो. मुख आता जे तुम्हाला दाखवलं तिथून आत प्रवेशद्वारातून आपल्या महादेवाची म्हणजे पिंड आहे तिथं. पण आता तिथं जायला खूप गर्दी आहे आणि मी गेलो पण असतो. पण आपल्याला आता कावड घेऊन आपली घरी जायचं आहे. त्यामुळं आपल्याला ते जमणार नाही. तिथं लाईनीत उभं राहिलं कमीत कमी एक 4-5 तास. काही जास्तच. कालच्यापासून वेटिंगला माणसं आहेत लाईनमध्ये. त्यामुळे आपला काय नंबर येणार नाही. तेव्हा पण आता झाला खाली जाऊ. आणि आता लॉकचा एंड करायचा पण आता नाही थोड्या वेळात करेल. तोपर्यंत बाय. आणि हर हर महादेव. कावड घेऊन आता सध्या मी घराकडे चाललोय. तर बा गाडी
शंभो शंभो शिव 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 तर मित्रांनो आपली कावड झाली आहे पूर्ण. तर आता बऱ्याच क्लिप टाकल्या नाहीत कारण की आम्हाला जेव्हा म्हणजे कावड गाडीतून काढली ती पण क्लिप नाही टाकली आणि काय म्हणतात त्याला आरतीची आता मागच्या वर्षी पण तुम्ही बैलाचा ब्लॉग त्यातनं आरतीची क्लिप होती पण ती टाकली नाही कारण की माझ्या नाकाला लागली कावड आणि माझ्या नाकातून रक्त भरपूर येत होतं त्यामुळे मी त्या क्लिप काढल्या नाहीत. आणि झाला असा प्रश्न की आता ह्याच्या पाठची तुम्ही क्लिप बघचाल आहे मी बोलतोय ते एंडिंगची क्लिप त्याच्या पाठीमागची ती क्लिप होती की गाडीत कावडवर चढवायची. तर ती कावड चढवल्यानंतर गाडीत त्यापल्यानंतर आपल्या फोनची बॅटरी डेड झाली आणि केस बघा. आणि असं झालं की दुर्दैवाने शिंगणापूरमध्ये लाईट पण नव्हती एवढी भयानक गर्दी त्यामुळे मी ती पुढचं शूटिंग करू शकलो नाही. बऱ्याच क्लिप मिस आहेत तरी तुम्ही घेताल समजून अशी आहे आपली. आणि असं खूप त्रास होते नाक बघा माझं किती भरपूर सुजले एकदम टेंब्या झाले. तर आता गोळ्या आणल्या मी तर गोळ्या खाईन मी आणि बऱ्याच क्लिप नाही टाकू शकलो कारण की त्यात कंडिशन तशी नव्हती माझी. आणि मेन म्हणजे कॅमेरामॅन कोण होता मी कावडसोबत असायचो आणि आपला व्हिडिओ शूट करायला कोण पोरगा नव्हता. मग जसा मला टाईम भेटेल तसा मी व्हिडिओ शूट करतो. आणि जो मागचा वर्षाचा व्हिडिओ होता कावडीचा तेव्हा एक मुलगा होता तो करत होता शूट पण तो ह्या वेळेस तो कावडीला नाही आला आणि त्यामुळं काय थोड्याफार क्लिप मिस झाल्या. तरी मी टाकतो ब्लॉग तुम्ही बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथं एंड होत आहे. तर भेटू पुन्हा. हर हर महादेव. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय.